लातूरमध्येही मोठी बातमी, मनसेचा दुसरा विजय। ग्रामीण भागात लातूरमध्ये मनसे आता विजय मिळवताना दिसते। दुसरा उमेदवार लातूरमधून विजयी झालेला आहे मनसेचा। बघा 58 जागा एकूण लातूरमध्ये आणि मनसेने खूप चांगली कामगिरी केली म्हणू शकतो। पानगाव गटात मनसेचे सुनील नागरगोजे विजय झालेले। मनसेचा हा दुसरा विजय आहे। मनसेसाठी ही आनंदाची बातमी आहे। केवळ शहरी चेहरा असलेल्या मनसेला आता ग्रामीण भागातही खातं उघडता आलेलं आहे। लातूरमध्ये मनसेच्या 2 उमेदवारांनी या पहिल्या एका तासात विजय मिळवल्याची बातमी। सुनील नागरगोजे मनसेचे विजयी झालेले पानगाव गटातून। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे। महापालिकेमध्ये देखील काँग्रेसची सत्ता आहे आणि आपण बघतो की पानगाव गटात मनसेचे सुनील नागरगोजे विजयी झालेत। मात्र हा मनसेचा लातूर जिल्ह्यातला दुसरा विजय आहे। लातूरमध्ये मनसेनं दुसरा विजय मिळवलेला आहे। पानगाव गटातून सुनील नागरगोजे यांनी विजय मिळवलेला आहे। लातूर जिल्ह्यात मनसेची कामगिरी चांगली झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत। लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। एकूण 58 जागा लातूरमध्ये आहेत। काँग्रेस मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे, पण आता बघतोय की मनसेचे 2 उमेदवार लातूरमध्ये विजयी झालेले आहेत। मनसेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। आता 58 जागांपैकी काँग्रेस, भाजप आणि मनसे किती जागा मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महापालिकेमध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवली, ग्रामीण भागात काँग्रेसची कामगिरी कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र सध्या मनसेसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण मनसेचे 2 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। सुनील नागरगोजे हे पानगाव गटातून विजयी झालेले आहेत। मनसेचा हा दुसरा विजय आहे। तर याआधी मनसेच्या एका उमेदवारानं विजय मिळवल्याची बातमी आपण पाहिली होती। मनसेचा हा लातूर जिल्ह्यातला दुसरा विजय। लातूर जिल्हा परिषदेसाठी मनसेनं दुसरा विजय मिळवलेला आहे। पानगाव गटातून लातूरचे उमेदवार विजयी झालेत।